नमस्कार मंडळी, मी तुम्हाला खालची जागा का दाखवत आहे असं तुम्हाला वाटत असेल. का दाखवत होते मी? कारण रवी खाली एक पार्सल आणायला गेलेला होता. तर ते पार्सलमध्ये आता काय आहे हे तुम्हाला आम्ही ओपन करून दाखवणार आहे. तर तुम्हीही बघू शकता की ह्या पार्सलमध्ये काय आलेलं आहे. तसं पण मी हे पार्सल खूप दिवसाचं मागवलेलं होतं, पण हे बऱ्याच दिवसानंतर आलं. मी या पार्सलच्या इतका वेट करत होते की आज ते फायनली आलेलंच आहे. त्यामुळं आम्ही दोघंही खूप हॅपी होतो. आता हे पार्सल ओपन करण्याचा वेळ आलेला आहे, तर आम्ही इथं ओपन करत होतो. रवी ओपन करत होता, त्याला काही ओपन करायला भेटलं नव्हतं, तर तो ओपन करण्याची कोशिश करत होता. तेवढ्यात मी इथे येते आणि त्याला मी विचारत होते की हे काय आहे, आणि मी बघत होते की काय आहे. त्याने मला नंतर सांगितलं की याच्यामध्ये आपले कंटेंट वगैरे शूट्स करण्यासाठी, जसं की आम्ही ब्लॉग्स वगैरे बनवतो त्यासाठी आम्ही इथे माईक मागवलेले होते. तर इथे बघा तुम्ही वायरलेस माईक मागवलेले. आमचे वायरलेस माईक आता इथे आमच्या घरी पोच झालेले होते आणि ते आमच्या हातात होते. आम्ही ओपन करून त्याला बघत होतो, दोघंही खूप खुश होतो. आणि त्यानंतर त्याने अर्धवट पॅकिंग त्यांनी ओपन केलेली, बाकीची पॅकिंग मी ओपन करत होते. आणि ती पॅकिंग ओपन करत असताना मी रवीला आतमध्ये कसं आहे काय नाही हे दाखवण्यासाठी मी त्याला म्हणत होते की डोळे झाक, पण त्याने हातातून माझ्या हिसून घेतला आणि तो ओपन करायला लागला. कारण तेही मला ओपन करता येत नव्हतं, माझ्याकडून ते ओपनच झालं नव्हतं. त्यानंतर त्याने ते ओपन घेतलं आणि त्याच्या हातातून मी ते पुन्हा हिसकून घेतलं आणि मी त्याला म्हणाले की आता परत एकदा तू डोळे झाकून घे. म्हणजे मला त्याला सरप्राईज तर नव्हतं हे आमच्यासाठी, पण जस्ट मी त्याला म्हणत होते की डोळे झाकून घे. त्यानंतर मी त्याचे डोळे झाकायला लावले. तो नाटक करत होता, ओपन करू करू बघत होता आणि मी त्याच्यावर हात पण उगारला होता की नको उघडूस म्हणून. आणि त्याने डोळे झाकून घेतले. त्यानंतर हे बघा, तुम्हाला हे दिसत असेल की मी काय दाखवलं आहे. तर तुम्हाला कसं वाटतं हे कमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर मी त्याला डोळे ओपन करायला लावले. तो खूप खुश झाला आणि मी सुद्धा खूप खुश झाले होते. बघा तुम्हीच की किती छान दिसतंय ते. बघूयात आता आम्ही पण हे कंटेंटमध्ये यूज करून बघणार आहे की यामध्ये आवाज वगैरे कसा येतोय, व्हॉइस कसा येतोय, बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्हाला हे कसं यूज करायचं आहे काय नाही, हे सगळं आम्ही इथे आज प्रोसेस करून बघणार आहोत. तर आम्ही त्याच प्रोसेसमध्ये आहे, एक माझा आणि एक तुझा असं मी त्याला म्हणत होते. कारण आम्ही दोघे कंटेंटमध्ये जेव्हा काम करणार आहोत तेव्हा आम्ही दोघेच हे माईक यूज करणार आहे. कारण आमचे जे बाकीचे कंटेंट्स आहेत ते आमच्या दोघांमध्येच आम्ही बनवणार आहे. सध्याचा जो ब्लॉग चालू आहे तो रवी दीपाली कपल ब्लॉग्स ह्या यूट्यूब चॅनलला जात आहे. आणि बाकीचे जे कंटेंट आम्ही बनवतो ते कंटेंट आमच्या टनाटन प्रोडक्शन चॅनलला जाणार आहेत. त्यावरती ऑलरेडी 2 कंटेंट पडलेले आहेत. तर प्लीज तुम्ही जाऊन त्या चॅनलला बघा, सबस्क्राईब करा आणि त्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या. लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. इथे रवी माईकबद्दल माहिती देत होता आणि स्वतःही माहिती घेत होता. मी त्याच्याकडे बघत होते. मी एका मोबाईलला ऑलरेडी कॉर्ड लावून ठेवलेला होता माईकचा, जो की माईक दोन्हीही माईकचे ते पिनचे बटन दाबून चालू केल्यावर ग्रीन लाईट्स चालू होते आणि त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये त्याचा सगळा रेड आय थिंक जे प्रोसेस असते ते चालू होते. तर त्याच प्रोसेसमध्ये आम्ही दोघेही गुंतलेले होतो. आम्हाला स्टार्टिंगला तर ते काही चालू होत नव्हतं. आम्ही दोघेही खूप म्हणजे विचारात पडलेलो होतो की यार कसं चालू करायला पाहिजे. खूप आम्ही म्हणजे आमचं दोघांचं डोकं चालवत होतो की हे कसं करायचं, हे कुठे लावायचं, कसा आवाज येतो, कसं करायला पाहिजे, सगळ्या गोष्टींचा आम्ही दोघं विचार करत होतो. त्यानंतर मी एक माईक हातामध्ये घेऊन चेक करत होते, त्याचं बटन दाबून बघत होते, क्लिक करून बघत होते की मोबाईलमध्ये काही वेगळी प्रोसेस येते का. पण मी जेव्हा त्या माईकचं बटन दाबलं तेव्हा मोबाईलमध्ये कुठल्याही वेगळ्या प्रकारची प्रोसेस आलेली नव्हती. त्यानंतर आमच्या दोघांकडूनही ते काही चालू झालं नाही. मोबाईलमध्ये ब्लूटूथ चालू करून बघितला तेव्हाही चालू झालं नाही. पण हे करायचं कसं, खूप म्हणजे इतकं टेन्शन आलेलं होतं की यार काय सांगायचं, चालूच होत नव्हतं. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की हे इथे इथे यूज करायचं असतं. म्हणजे ते जे क्लिप्स आहे ना, आपल्या माईकच्या जे 2 क्लिप आहेत त्या आपण आतमधून शर्टला वगैरे कशालाही यूज करतो, जेणेकरून ते माईक खाली पडणार नाही. तर मी रवीला दाखवत होते की ही क्लिप काढून पण आपण यूज करू शकतो आणि क्लिप असतानाही यूज करू शकतो, असं माझं काहीतरी डोकं चाललेलं होतं. पण मग मी नंतर रवीला म्हणाले की काय झालं, हे कनेक्ट झालं का. तो म्हणाला की मी प्रोसेस करतो आहे, हे चालू होत नाही आहे. त्याचं नाव काय आहे, असं काहीतरी K9 काहीतरी नाव होतं त्या याचं माईकचं. मग त्याही प्रकारे प्रोसेसमध्ये आम्हाला K9 काही सापडलेला नव्हता. रवीची इकडे प्रोसेस चालू होती मोबाईलमध्ये, तो चेक करत होता सेटिंगमध्ये जाऊन की माईक कसा चालू करण्यात येईल. आणि माझं पण काहीतरी वेगळंच चाललेलं होतं की मला त्याच्यामध्ये काही सापडेल का. जे हातामध्ये माझ्या पावती होती ना, चिठ्ठी स्क्रिप्ट जे काय आहे ते, त्याच्यामध्ये मला काही सापडेल का प्रोसेस जी की कंप्लीट करायची आहे आपल्याला, जसं की मोबाईलमध्ये आपल्याला वायरलेस माईक कनेक्ट करायचे आहेत.
तर ते मला त्याच्यामध्ये काही सापडलं नव्हतं. पण मला जस्ट ते पिन वगैरे कुठे काय यूज करायचं काय नाही ते दिसत होतं, म्हणून मी रवीला सांगत होते की ह्यामध्ये जे काही पिन्स आहेत, जो की छोटा बॉक्स होता त्याच्यामध्ये एक वायरलेस पिन होती आणि जो छोटासा कॉर्ड होता तो जो की मी जॉईंट करत आहे तो 2 मोबाईलला आपण यूज करू शकतो. 2 मोबाईल म्हणजेच कोणते की जो की आयफोन आणि एक आपला नॉर्मल अँड्रॉईड फोन, म्हणजे ह्या दोन्ही मोबाईलला आपण हे वायरलेस माईक कनेक्ट करू शकतो. आणि त्यानंतर मग सगळे प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला सांगत होते की तुम्ही माझ्या व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ चेक करा. तुम्हालाही कळेल की आपला माईक आपल्या मोबाईलला कसा कनेक्ट केला जातो, त्याचा कसा यूज केला जातो हे तुम्हालाही कळेल. आणि इथे आमच्या दोघांचीही प्रोसेस चालू होती, तर तुम्हीही पूर्ण व्हिडिओ बघू शकता की आम्ही काय करतो आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आमच्या दोघांची काय प्रोसेस चालू आहे. आमचं तेच चाललं होतं. शेवटी माईकला जे स्टिकर्स लावलेले होते तुम्ही बघू शकता गाईज, मला पण फार हसायला येत होतं आणि तुम्हीही बघून हसू नका की मी काय करते. माईकचे जे स्टिकर होते तुम्हाला दाखवत होते मी, तुम्हाला दिसलं असेल ते स्टिकर काढून मी माझ्या हाताला लावत होते आणि मला खूप छान वाटत होतं. माझी अशीच मस्ती चालू होती. रवीने मला पुन्हा एक स्टिकर काढून दिला रवीने माईकचा, तो मी हाताला लावून घेतला. तुम्हाला दिसत असेल मी दोन्ही हातांना 4 ठिकाणी स्टिकर्स लावून घेतले होते. आणि कसं वाटतंय तो स्टिकर कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की कसा वाटत होता. नाईस, छान, गुड, कॉमेडी, असं काय तुम्हाला जे काही कमेंट्स करायचे असेल ते तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगू शकता. त्यानंतर रवी माईकचं बटन दाबून बघत होता की त्याच्यामध्ये रेड सिग्नल येते की ग्रीन सिग्नल येते, आणि आम्ही दाबून बघितलं. त्यानंतर रेड आणि ग्रीन दोन्हीमध्ये तेच दाखवत होतं. पण नंतर अचानक काय झालं काय माहिती, एक साऊंड आमचा अचानकच बंद, आय थिंक साऊंड मीन्स सॉरी माईक अचानकच तो ऑफ झाला. एका माईकमध्ये रेड सिग्नल आणि ग्रीन सिग्नल दाखवत होतं, पण एक माईक तो चालतच नव्हता, त्यामध्ये कुठलाही सिग्नल दाखवत नव्हता. त्यानंतर मी त्या माईकला पुन्हा हातामध्ये घेतला आणि म्हणजे ते ग्रीन कलर येण्यासाठी मी दाबून बघत होते आणि एक चालू झाला आणि दुसरा चालू होत नव्हता. त्यानंतर आमच्या दोघांच्या डोक्यामध्ये एक विचार आला की यार याला चार्जिंग नसेल. मग त्यानंतर आम्ही दोघांनी विचार केला की दोन्हीही माईकला आम्ही चार्जिंगला लावून ठेवूयात. त्यामुळे आम्ही दोघांनी दोन्हीही चार्जरला चार्जिंग लावून ठेवलो आणि चार्जिंग ठेवलोत की ते आम्ही अर्धा तास चार्जिंगला लावून ठेवावं लागलं. त्यानंतर चार्जिंगला लावल्याच्या नंतर मी तुम्हाला बघा चार्जिंग दाखवत होते, त्याच्यामध्ये रेड जे दाखवते आहे, जेव्हा चार्जिंग होते याला कंप्लीट चार्जिंग होते तेव्हा रेड जो सिग्नल दाखवतो तो मी तुम्हाला दाखवलं होतं ते आपोआप बंद होतं, तेव्हा असं समजून घ्यायचं की याला चार्जिंग झालेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवत होते. रवी इथं थकून झोपलेला होता, मोबाईलमध्ये तो पण व्हिडिओ बघत होता. पाऊस येतोय. ओ बाप, इतका भयानक पाऊस. तर तुम्ही बघू शकता इथे माझा आवाज कसा येतोय, तो आवाज मी तुम्हाला माझ्या माईकचा दाखवलेला होता. हे गाईज, रवी दीपाली कपल ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही तुम्हाला काय काय करणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता रवी सर आज काय करणार आहेत ते त्यांना ते सांगतील. मी काय करत आहे ते मी तुम्हाला सांगेल. तर दोघांची कृती तुम्ही बघायला तयार राहा आणि स्किप न करता आमचा व्हिडिओ पूर्ण बघा. थँक्यू सो मच. जर आमच्या चॅनलला नवीन असेल तर त्याला सबस्क्राईब करा आणि ते घंटा दाबायला विसरू नका. कोणता घंटा? बेल आयकॉन. तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मंडळी बघा तुम्ही, इथं रवी आणि मी एकत्र किचनमध्ये होतो, पण रवी अचानक मला सोडून बाहेर गेला होता आणि त्याचं काहीतरी वेगळंच चाललेलं होतं बाहेर. तो काहीतरी मला व्हिडिओ बनवण्यासाठी दीपालीमध्ये किचनमध्ये थांबलेली, बघूया काय करते दीपालीमध्ये. बायको हँड्स अप. गाईज, तुम्हाला आमचा हा ऍक्टिव्हिटी कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. भाजी किती कांदे घेऊ? भाजी काय करायची पण कशा माहिती? चाकू दाखवतो का मला? खूप समजेल. खचा खचा खचा. ए बाबा, काय नाटके चाललं. तर नमस्कार मंडळी, आज आम्ही दोघं पण जेवायला बनवतोय. मी माझ्या हिस्स्याच्या पोळ्या बनवत आहे, म्हणजेच मी आता पीठ घेतलेलं आहे आणि मी आता पाणी घेत आहे. आमच्या बॉटलमधलं थोडंसं पाणी संपलंय, त्यामुळे लवकर घेता येत नाहीये मला. तर मी आता पाणी घेतलंय आणि पीठ मळून घेतल्याच्या नंतर मी पोळ्या लाटायला चालू करणार आहे. तर पोळ्या लाटतानाही तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला स्किप न करता पूर्णपणे व्हिडिओ बघत राहा आणि कोण काय किती चांगलं बनवतंय ते बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणाचं काम तुम्हाला जास्त आवडलं. पोळ्या चांगल्या लाटा. हो, ते तर मी करणारच आहे. पोळ्या चांगल्या वगैरे सगळं करणार आहे. तुम्ही तुमचं काम सांगा पहिले काय करताय. वाकडा तिकडं लाटायचं ना,
खोटं बोलायचं नाही आणि माझी कॉपी करायची नाही. तू माझी कॉपी करते. मी कुठं तुझी कॉपी करते? मी कुठं तुझी कॉपी करतोय? हे काय करतोय मग? मी चाकू दाखवतो. तर काय करतोयस तू? चाकू कापतोय. चाकू छान. म्हणताय. म्हणजे आमच्याकडे कांद्याने चाकू कापतो आम्ही. चाकूने कांदे नाही कापत आम्ही. कांदा कापतोय चाकू. तू काय करणार आहे काय नाही सांग ना मंडळीला आमच्या. मंडळी कुठे? माझी पीठच मंडळी दिसत नाही रे माझं. माझी मंडळी येतात. ओय हा. पीठच दिसत नाही मी काय करते खाली. दिसत नुसतं आपण नाही? दोघं माझं दिसतोय. पण दिसतंय. जाऊ दे ना, काय हरकत खाली नाही. लाव ना थोडंसं नाही, असं खाली मग लाव डोकं ना. कटल मग आपलं. जसं अर्धा प्लेट भी दिसलं चाललं असतं. तो बहुत पीछे लगाना पड़ेगा. हाँ तो चलेगा ना कोई बात नहीं. हाँ दिख रहा है अभी थोडा थोडा. लोकांना दिसलं पाहिजे आमच्या ह्या मंडळीला दिसलं पाहिजे की आम्ही दोघं जण काय काम करतोय. असं काय मग आमचे नुसते तोंड बघून तुम्ही काय करणार आहे का कमेंट वगैरे देणार नाही ना. त्यामुळे मी यांना म्हटलं की बाबा थोडं मी पीठ मळताना त्यांना दिसली पण पाहिजे ना मी कशी पीठ मळते काय नाही. माझ्याकडून शिका जरा पीठ कसं मळायचं. ते पीठ मळताना बघत नाही कोणाला. म्हणजे काय बघतात मग? ते दुसरंच काहीतरी बघत जातात. काय मंडळी कमेंट मध्ये सांगा की नक्की तुम्ही काय बघत आहात. रवीचा कांदा कापणं बघत आहात की माझं पीठ मळणं बघत आहात की दुसरंच काय वेगळं बघताय comment मॅडम मध्ये तर बघत असेल. रवीकडे कोण बघणार आहे? रवी कांदा कापू, सांगा. माती काम करू, या काय करू तिकडे काशी करू. अच्छा मुलीलाच बघतात, मुलाला कोण बघतंय? तर मंडळी ही गोष्ट खरी आहे का खरी आहे. की जे पब्लिक आहे जे मंडळी युट्यूब चॅनलचे व्हिडिओज बघतात जसं की कॉमेडी व्हिडिओज असतात रोमॅन्टिक सीन वाले व्हिडिओज असतात जसं की ब्लॉग्स असतात कोणाच्या वेगवेगळ्या प्रकारचे. तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओज मधून तुम्ही कुठल्या प्रकारचा आनंद घेता म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला शिकायला पण भेटतात असं पण कोणी कोणी व्हिडिओ बनवतात. तर तुम्ही ह्या व्हिडिओ मधून काय शिकताय प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि रवी जे बोलतोय ते खरं आहे का येस या नो नक्की कमेंट मध्ये मला कळवा. काय टाकलं त्याच्यात? कशात? त्याच्यात पाणी टाकू टाकू मळून घेतली ना. पाणी टाकू. हा पाणी टाकूनच मळतात पिठाला. मॅडम लयच पाणी टाकताय तुम्ही. पाणी टाकूनच मळावं लागतं हो. पाणी टाकल्याशिवाय जमत नाही का? नाही पाणी टाकल्याशिवाय नाही होत. मला बी टाकावं लागलं मग कांद्यामध्ये पाणी. कांद्यात पाणी नाही टाकायचं भाजीत पाणी टाका. तुम्ही तर बोलले आता काय पाणी टाकू होतं म्हणजे. तुम्ही आम्ही का बोलतोय तुझी बायको आहे ना. बायकोला रिस्पेक्ट द्यावा लागते कधीही. हो 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 म्हणजे आता ह्या पब्लिक समोर तुम्हाला रिस्पेक्ट देतेस काय? येस पब्लिक समोर नाकेबाज. माघारी कोण रिस्पेक्ट देणार तुला? अच्छा म्हणजे पब्लिक समोर रिस्पेक्ट देतेस मला. मग? मी पब्लिक समोर पण तुझी चला आम्ही तुम्ही आता करायला. माझा परत हिंमत होती ती. नाही 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 नवीन चाकू आहे तो लागेल बरं का सांगायला मदत नको करू यार. अरे बापरे पागल आहे का तू मेंटल. मग नको ना ऑन व्हिडिओ मध्ये नाटक नको करू सांगायला मी तुला. क्या बोलते उसको? गाड़ी में है तो गाड़ी में रहो, गाड़ी से बाहर मत निकलो. नाही मी बोलते सरळ सरळ काय माहिती चड्डीमध्ये असं तर चड्डीतच राहू दे चड्डीच्या बाहेर नको काढू. हेच म्हणायचं मला. हा तेच बोलते मी तुला. छायला. हा नाही तर काय पहिली गोष्ट मी चड्डीच घालत नाही. काय घालतो अंडरवेल घालतो. मंडळी जेंट्स मध्ये मेन्स मध्ये तुम्ही लोक चड्डी घालता का सांगा त्या माणसाला जरा. काय सांगणार? अंडर पॅन्ट घालते म्हणे हा अंडरवेल. बरोबर बोलतोय ना मग. अंडरवेल अंडरवेल घालतो चड्डी फिड्डी नाही घालत. गैस तुम्हाला माहिती आहे का जेव्हा मी खाली बसून पीठ मळते ना तर मला खाली बसून पीठच मळला नाही जात खरं खाली बसून आतापर्यंत मी जसं पीठ मळते ना असं किचन म्हणजे किचन वरती आपण थांबून चपात्यावर लागतो ना वरती जर मी पीठ मळायला थांबले असते आतापर्यंत माझं पीठ मळून पण झालं असतं. म्हणजे आपल्याला नाही पडत असलं. खूप स्लो काम होतं खाली बसून केल्यावर. पण दोघं मिळून करतोय ना कधी सोबत. पण थांबून करायला पाहिजे. काय काम कोणते पण लवकर होतात. कसं थांबून उभं राहून का? हा 2 पायावर. नाही लोक 4 पायावर उभं राहतात. बघ. तू 2 पायावर उभं राहते. पिठामध्ये खूप जास्त पाणी झालेलं आहे बाबा मला थोडंसं पीठ घेऊन मळावं लागेल. तू भाजी कशाची करणार आहेस नुसतं कांदे साफते. विचार नाही केला. माझ्या पोळ्या होस तुझ्या भाजी गवारची भाजी ना गवारची शेंगा आहे ते बनवूया. कसं बनव कसं बनवू? नाही मी बनवतो तसंच बनवणार ना. हा म्हणजे असं एकदम पचत असं भाजी नको बनवू मला. सुकी बनवतोय शेंगदाणे टाकून मला तसं नाही आवडत. हा तेच म्हणते मी. तर गाईज करून करून थकले मी आज नाही. काय करून टाकता तुम्ही? काय म्हणजे तुला दिसत नाही पीठ मळते असं सांगा ना तुम्ही. पीठ म्हणून थकले बाबा जे काम आहे सगळं तेच करून थकले असेल ना असं काय बोलतो. डबल मिनिंग मध्ये नका बोलतो. अरे म्हणजे मळून ते- थकले बाबूराव सवय लागली का तुम्हाला? बाबूराव. तर आता माझं पीठ मळून झालेलं आहे. मी पोळ्या लावण्यासाठी पीठ घेत आहे थोडंसं म्हणजे पोळ्या पोळ्या लावण्यासाठी सॉरी पोळ्याला
पोळ्या लागताना पीठ लागतच ना आपल्याला. मला लाटायला पीठ लावून तर ते मी घेतलेलं आहे. पूर्ण पीठ माझं मळून झालेलं आहे. तर मी आता ह्याला वरती ठेवते, म्हणजे मी वरती पोळ्या लाटणार आहे. आणि मी खाली कांदे कापणार आहे. म्हणजे तसं गाइस हम उतर रहे हैं. इगो और हम बैठ रहे हैं इधर अभी तक. हो, लसणाच्या कांदा देते क्या? लसणाचे कांड्या दो, फिर बाद में वो खलबत्ता दो उधर से. खलबत्ता, सोटा, लसणाच्या कांड्या, सोटा तो वाला. सोटा सो है गाइस, हम इसको सोटा बोलते हैं. क्या बोलते हैं उसको? ये मुसळ. मला पण माहिती नव्हतं याला सोटा म्हणतात म्हणून, मला आज माहिती झालं. आमच्या बंजारे भाषे में इसको मुसळ क्या बोलते हैं? सोटा बोलते हैं. और उसको खलबत्ता बोलते हैं. लाओ वो खलबत्ता बताओ. हाँ, खलबत्ता. इसको हम खलबत्ता बोलते हैं. खलबत्ता चल खलबत्ता. म्हणजे मला हा डायलॉग नाही आला बोलायला, पण मला वाटतं कुठल्या तरी मराठी मूवी मध्ये 3 हिरो असतात, तर ते त्यांचे नाव म्हणजे ते बोलतात तिघ जण एक. हा बोलतो अलबत्ता, मग दुसरा बोलतो खलबत्ता, आणि तिसरा काहीतरी बोलतो खलबत्ता. नाही काहीतरी आहे ते लक्षात नाही. जर कोणाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, मी आता लसूण काढत आहे. थोडं मुश्किल आहे. लेडीज लवकर काढून टाकतात, माणसासाठी थोडं मुश्किल आहे. काही नाही, एकदा सवय पडली काही वाटत नाही. मी पोळ्या पण खालीच म्हणू का? दे मला ते हे पोळ्या लाटायला. चाकू नाही, हे पोळ्या लाटायचं घेऊन जा. खलबत्त्या घे ना ते काढून कांदा. दे मला ते. ह्या प्लेट मध्ये मी तेल घेणार आहे आता पोळ्याला लावायला. मला वाटतं तू लवकर आवरलं असतं बरं आहे खालचं काम. वरती कॅमेरा लावला असता. तू किती वेळ बसून राहशील खाली, आणि माझं नुसता अर्धा भागच दिसत राहील खालचा. लोक म्हणतील बाईचे नुसते तांगडीच दिसायला काय चालू आहे. तर मित्रांनो, आज सकाळी आम्हाला एका डायरेक्टरचा कॉल आला. तो म्हणते की बाबा तुला मी रोल देईल, फक्त तुझी हेअरस्टाईल चेंज करावं लागेल. मग दीपाली बोलली आहे का तुम्ही तिच्याच मंडळी? त्यांना असं म्हणायचं की मॉर्निंगला आम्हाला एका डायरेक्टरचा कॉल आलेला होता, आणि रवीसाठी तर असं ऑपॉर्च्युनिटी भेटतच असतात म्हणा काम करण्यासाठी, पण मग आता खूप थोडीशी वेगळी संधी आलेली आहे त्यांच्यासाठी. तर तुम्हाला तर माहितीच आहे की रवीची हेअरस्टाईल कशी आहे, रेग्युलरचीच आहे, ती काही वेगळी नाहीये. पण कुठे कुठे कसं असतं, कुठलं तरी वेगळं काम करण्यासाठी आपल्याला सगळ्या वेगळ्या भूमिका निभावाव्या लागतात, त्यामुळे आपल्याला लुक सुद्धा वेगवेगळं करावं लागतं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा तुम्हाला रवीची हेअरस्टाईल चेंज करावी लागेल, जसं की नॉर्मल मुलांचे असतात त्या टाईपचं. आणि ते बोलले की मी कसं, आता तुम्हाला एकदा रवी सरांचं हे काम होऊ द्या मग मी बोलते. तर मग नॉर्मल, आता मला काय बोलत होते ते पण लक्षात नाही राहिलं, तर विसरून गेले, जाऊ सोड. तर अशाच प्रकारे त्यांना ते म्हणत होते की रवीची हेअरस्टाईल चेंज करून पाहिजे, आणि ते म्हणत होते की बाबा त्यांनी पैसा भरपूर खर्च केला असेल हे हेअरस्टाईल करण्यासाठी असं तसं. तर मी त्यांना सांगितलं की नाही सर, म्हटलं काही पैसा वगैरे खर्च नाही केलेला, म्हटलं त्यांचं परमनंटली केस ऑलरेडी तसेच आहेत, म्हटलं ते काही बनवून वगैरे नाही घेतलेले, म्हटलं आपण त्याला चेंज करू शकतो, मी असं त्यांना सांगितलं. तर सर बोलले की अरे वा, मग तर चांगलीच गोष्ट आहे ना, चेंज करू शकता. मी म्हटलं हो, आपली जेव्हा पण शूट असेल, जेव्हा आपण शूट करू त्या टायमाला मी त्यांची हेअरस्टाईल तुम्हाला हवी तशी करून देऊ शकते त्यांना, मी म्हणाले. तर ते बोलले ओके डन, चालेल. तर मग अशा प्रकारे रवी सरांना पण काम भेटलेलं आहे. तर पुढच्या आठवड्यामध्ये मंडेच्या नंतर आम्ही त्या शूटला जाणार आहोत. तो शूट आहे आमचा 4-5 दिवसाचा, तर तुम्हाला तेही मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याचाही ब्लॉग मी बनवणार आहे. तर तुम्ही मंडेच्या नंतरचा ब्लॉग तुम्ही बघू शकता. तर त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय काय दिसेल, काय काय नाही, रवी सरांनी काय काम केलं, त्यांची हेअरस्टाईल कशी चेंज केली, प्रत्येक गोष्टी तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे. तर त्याच्या अगोदरची एक गोष्ट सांगायची तुम्हाला. सांगा. आता मी पोळी करायला पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला काय वाटलं मी काही इम्पॉर्टंट सांगणार आहे? नाही, ते तर सांगणारच आहे तुम्हाला, इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती. पण अगोदर जे चालू आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे मी छोटासा हातामध्ये गोळा घेतलेला आहे पिठाचा, आणि त्याला मी आता पीठ लावत आहे. आणि पीठ लावल्याच्या नंतर मी त्याला पोळपाटवर ठेवलेला आहे, आणि पोळपाटवर ठेवून मी हातात तेल घेतलेला आहे. पोळपाट ठेवून त्याचा जीव काढणार आहे? नहीं, चपाती लाटना रही मी। क्या है बेलन, बेलन। अब बेलन से मैं इसको लाटूंगी। ऐसा लाटने के बाद इसको तेल म्हणजे ह्याला तेल लावते। तेल लावून मी याला तेल लावते तुम्ही? पिठाला तेल लावलं म्हणजे थोडंसं लाटून असं त्रिकोणी बनवलाय। ह्या त्रिकोणीला मी गोल कसं बनवते बघू शकता। मी याला डायरेक्ट गोल आकारामध्ये लाटून घेते आहे।
गोल नाही झाले ते, पूर्ण लाटून. समोस्यासारखं त्रिकोण झालंय. अरे पूर्ण लाटून झाली का मग दिसली अशी अशी तर दिसणारच आहे ना, त्याला आकारामध्ये लाटायचं असतं. स्टार्टिंगला दिसली अशी. बघ झाली गोल. झाली. तर मंडळी तुम्ही बघू शकता, मी त्रिकोणी आकाराचं घेतलेलं होतं, मी त्याला अशी गोल बनवलेली आहे. मला कमेंट मध्ये नक्की सांगा की चपाती माझी कशी झाली होती. हो माय गॉड, एक चपाती लाटता लाटता थकले. आता मी त्याला भाजून घेणार आहे. ओ माय गॉड, तवा तर फार गरम झालाय. तेव्हापासून गॅस चालवतो. आता काय करणार, मंडळी लोकांसोबत बोलता बोलता वेळ होऊन जातो. बाकीचे कामं माझे असे करपून जातात. त्याला काय करणार तुम्ही तरी. माझ्यासाठी माझी ही मंडळी सुद्धा भरपूर कामाची आहे. बाकीचे कामं सुद्धा माझ्यासाठी खूपच महत्वाची आहेत. जी माझी युट्यूब चॅनलची मंडळी आहे ती सुद्धा माझी खूप महत्वाची आहे. त्यांनाही मी तेवढंच महत्व देते आणि घरच्या कामांनाही तेवढंच महत्व देते. काय नीट बसा ना मॅडम. आता काय नीट बसा काय नाही. तर अशा प्रकारे माझी पहिली चपाती लाटून झालेली आहे आणि दुसऱ्या चपातीला मी लाटायला तयार झालेली आहे. रवीची भाजी तर काय होणार नाही, मला गॅरंटीने माहिती आहे. माझ्या चपाती होतील पण त्याची भाजी नाही होणार. चपाती करायचं सोपं आहे, लवकर होऊन जातं. जमलं. आतापर्यंत भाजी झाली असती माझी शाने. ही कोणती स्टाईल आहे बसायची? ते मांडी घालून दहा वेळा उठू नाही शकत ना. वरती पोळी कर पाहिजे. दुसरी पोळी ही माझी लाटून झालेली आहे. वरच्या पोळीला मला लक्ष द्यायचं, आता काय माहितीचं काय अशा झालाय. ओके. तर मित्रांनो, लसूण सोलून घेतली मी. आता याला कुटायचं. दीपाली मॅडम चपाती भाजण्यामध्ये बिझी म्हणून मला बोलावं लागलं. मला चला माझं पण काम झालं तर सांगूया. लसूण वगैरे सोलणं वगैरे झालंय, त्याला कुटतोय आता. कुटणं झाल्यावरती मग त्याला फोडणी द्यायची मस्त छानपैकी. गवारीची शेंगा करायची आपल्याला. खायचं तुला शेंगदाणे टाकून. आवर लवकर. व्हिडिओ बघून किती मिनिटात झालाय? 17 मिनिटं. आपल्याला खरं तर 20 मिनिटांमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. खूप हळूहळू मी इथं माझी पोळी भाजत होते आणि रवी त्याच्या भाजीसाठी गवारीची भाजी करत होता. तो शेंगदाणे भाजत होता आणि इकडे त्याच्यासाठी मसाला सुद्धा काढत होता. बापरे, बंद केलं. मग तेल जिरे. वा वा वा. रुक जाओ. रुक जाओ. हो जाने जा तू हंसी में जवान, हो जाने जा तू हंसी में जवान, है छोटा सा होगा संसार अपना, मिलके सहेंगे सुख दुख सभी, कसमें निभाएंगे आगे क्या था? आगे आगे चाहत चली, पीछे पीछे दिल चल पड़ा. आमच्या दोघांचाही स्वयंपाक बनवून झालेला होता. त्यांनी भाजी बनवली, मी चपात्या बनवल्या आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर आम्ही दोघांनी बाहेर हॉलमध्ये जेवायला घेतलं होतं. सगळ्यांनी व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट नक्की करा. सपोर्ट मी प्लीज. बाय बाय.